नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आपण नरेश भाईंशी बोलालोय. तर नरेश भाई, आता आपण इथपर्यंत आलो की तुमचं स्वतःचं चिखलीमध्ये चौधरी सर ना ते त्यांच्यामुळे तुमचं हे झालं की बाबा सुरू झाले आणि त्यानंतर त्यांची मदत झाली आणि तुमचे कंपनीची सर्व्हिस सेंटर सुरू झालं. त्यानंतर मग तुमच्याकडे गाड्या हळूहळू यायला सुरू झाल्या. मग पुढची गोष्ट कशी आहे? म्हणजे आता आम्हाला एक सांगा की इथपर्यंत याचा प्रवास म्हणा किंवा त्यातले काही असे किस्से सांगा की जेव्हा गाडी काय काय तुम्हाला काहीतरी आव्हानं आलीच असणार आहेत. हो, जसं तुम्ही तिथं म्हणलं की गुरुवारी सुट्टी असली तरी देखील जाऊन बसायचं आणि सुरू करायचं काम. म्हणजे वेळ बघायचं नाही, काम आधी करून द्यायचं आहे महत्वाचं, कारण आपल्याला शिकायचं आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर कसं म्हणजे त्याचे कसे म्हणा किंवा पुढे कसं झालं काय? तिथे एक वर्षभर आम्ही चिखलीमध्ये कंटिन्यू काम केलं मी. वर्षानंतर एकदा आपले एक कस्टमर होते, त्यांच्या मित्राने एक वर्कशॉप टाकलं होतं चिंचवड गावात. काही कारणाने ते त्यांना वर्कशॉप बंद करायला लागलं. कुठलं? चिंचवड गावात. मग ते मला विचारले की तुम्ही चालू शकतात का, किंवा आम्ही तुम्हाला टोटल देऊन टाकू, तुम्ही घेतात का? ते म्हणलं आम्ही म्हणलं चालेल घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. असं पण आम्ही दोघं होते आणि दोन्हीकडे करू शकतो, काय टेन्शन नाही. एक तिकडे बघू शकतो, एक इकडे बघू शकतोय. मग आम्ही चिंचवड गावात 2007 मध्ये 2006 मध्ये चिंचवड गावात ब्रँच ओपन केला आम्ही. चापेकर चौकाच्या जवळ लक्की ऑटो इंजिनिअरिंग म्हणून केलं तिथं. चिंचवड चिखली जे होतं ते लक्की ऑटोमोबाईल होतं आणि इथं लक्की ऑटो इंजिनिअरिंग. ते नाव लक्की तसं ठेवलं, आमच्यासाठी लक्की आहे. नाव चेंज नाही केलं आम्ही. सुरुवात त्यांची. आणि इथं काम सुरू केलं की पहिला सुरुवातीला इथं पण काम नव्हतं. मग डेली मी चिखलीवरनं येताना एक गाडी तिकडनं आणायची इथं आणि इथं येऊन काम करायचं. म्हणजे वर्कशॉप दिसायला पाहिजे, काहीतरी मुवमेंट पाहिजे. सुरू आहे काम. आणि सेम इथं पण सेम कंडिशन तसं झालं. 5-6 महिन्यानंतर इतकं काम वाढलं, चिखलीपासून जास्त काम इथं यायला सुरू झालं. आणि हे चापेकर चौकाच्या जवळ होतं, एकदम सेंटरला होतं. गावामध्ये ते बाहेर पडते चिखली. म्हणजे आता चिखली डेव्हलप झाली, पण त्यावेळी म्हणजे गावासारखं होतं ते थोडं. आणि इतकं काम वाढलं, ते जागा आम्हाला पुरत नव्हता. ते जवळपास 3000 स्क्वेअर फूटची जागा होता. बरोबर. ते आपल्याला कुठेही पुरत नव्हता. मग आम्ही एक वर्षाने तिकडनं थोडं पुढे आम्हाला एक 8000 स्क्वेअर फूटची जागा भेटलं रेंटने. मग आम्ही तिथं शिफ्ट झालो. मग तिकडनं एक 200-300 मीटर पुढे रिव्हरव्ह्यू हॉटेलच्या बाजूला तिथं आम्ही शिफ्ट झाले. तिथं 2007ला शिफ्ट केलं. हो, तिथं पण काम चांगलं भेटलं, चांगला अनुभव भेटला आणि कस्टमर बेस पण चांगला वाढत गेला. तेव्हा पण जवळपास आपल्याकडे 3500 कस्टमर होते आपल्याकडे. म्हणजे हो, 2007ला तिथे. 7ला. आणि आय थिंक आपण 2010ला तिथेच भेटलो. हो, बरोबर आहे. 10ला तुम्ही पहिल्यांदा. तर मंडळी 2010ला पहिल्यांदा भेट आपली आमची तिथेच झाली. आणि महत्वाचं म्हणजे ठीक आहे, गाडी आता त्यावेळी इंडिका होती. म्हणजे माझी, आता मी देखील बिझनेसमॅन आहे, तर माझी पहिली कंपनी जी होती त्यातले जे मिस्टर कन्नूर म्हणजे आहेत, त्यांची इंडिका तुमच्याकडे यायची. बरोबर आहे. तर ते सर्व्हिसिंग करलं आणि त्या इंडिकाचं इंजिनचं काम तुम्ही त्यावेळी केलं होतं. मग सुरुवातीपासूनच ही सगळीच कामं, इंजिन काम सगळं माझं पहिल्यापासून एक असं होतं की कस्टमर गाडी आणलं की बंपर टू बंपर जे काय काम आहे सगळं इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे. मी तसं त्या हिशोबाने माणसं पण वाढवत गेलं. पहिला आम्ही दोघं काम करायचे, मग आम्ही 4-5 केले. जेव्हा चिंचवड गावात होतं मी तेव्हा पण माझ्याकडे जवळपास 17-18 मेंबर होते सगळे. आमच्याकडे डेंटिंग पण व्हायच्या, पेंटिंग व्हायच्या, एसी कामासाठी सेपरेट माणसं होते, वायरिंगच्या कामासाठी माणसं होतं, इंजिन काम करायचं, आम्ही कुशनचे काम करायचं, म्हणजे गाडीचे सगळे काम करायचे प्रकार, सगळे काम पहिल्या दिवसापासून. मला काय विचारायचं होतं तुम्हाला की हुंडाईमध्ये जे ट्रेनिंग घेतला किंवा सुरुवातीला आधी जे गॅरेजमध्ये काम केला, म्हणजे तुम्ही एका गॅरेजमध्ये काम आणि एका हुंडाई सर्व्हिस स्टेशनला काम, ही 2 कामं बाहेर केली आणि त्यानंतर स्वतः सुरू केलं. मग त्याच्यामध्ये एवढा अनुभव मिळाला की बाबा हे सगळीच कामं तुम्ही. दोघांमध्ये फरक असा होता, जेव्हा मी लोकल काम केलं तेव्हा आपल्याला एवढं टेक्निकल नॉलेज नव्हतं आणि टूल्स प्रॉपर आम्ही यूज नाही करायचे. कुठे कुठलं टूल यूज करायला पाहिजे आणि कुठे टाइम सेव्ह करू शकतो त्याचा आम्हाला आयडिया नव्हता. जेव्हा मी हुंडाईमध्ये गेलं तिथं आपल्याला प्रॉपर गायडिंग भेटलं की कुठलं गाडीला कुठलं टूल यूज करायला पाहिजे, कुठलं कामाला किती टाइम लागतो, टाइम पिरियड कसं आहे, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, हे आम्हाला तिथं शिकायला भेटलं. आणि थोडं ट्रेनिंगमुळं काय झालं, इंजिनच्या कामामध्ये काय आम्ही कुठे चुकतात, लोकल वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग सगळ्यात मोठं गोष्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रेनिंग असतात सगळीकडेच गेला. ते त्याचे महत्व आम्हाला तेव्हा कळलं आणि त्या हिशोबाने आम्ही आमच्या कामामध्ये थोडं चेंजेस करत गेले.
कधी नंतर? हा, जेव्हा हुंडा माझ्याकडे जे कस्टमर येणार मेन रिझन हे असं होतं की हा हुंड्यामध्ये काम केलंय, ओके, त्याच्याकडे ट्रेनिंग आहे. म्हणजे ब्रँड काहीतरी आहे हा, मागे. एक ब्रँडचे व्हॅल्यू काय आहे हा, ते आम्हाला कळाली. तेव्हा कळालं त्याच्या. आणि तसंच नंतर टेक्नॉलॉजी चेंज होत गेला. सुरुवातीला कसं होतं, फिएट होतं, हं. अंबॅसेडर होतं, मारुती होतं, हे सगळ्या गाड्या सुरुवातीला. आता सुरुवातीच्या गाडीचे ना आताच्या गाडी सांगायची असेल तर सुरुवातीला ॲक्सिलेटर पॅडल तुम्ही दाबले, हा. त्याला एक केबल जोडलेलं आहे, ते पुढे जाऊन कार्बोरेटरला जोडलेले असतात. हा. कार्बोरेटरचे बटरफ्लाय ओपन होतं, गाडी रेस हा. होतं. सिम्पल टेक्नॉलॉजी. तुम्ही इथं पॅडल दाबा, तिथं ॲक्सिलेटर कार्बोरेटर ओपन होते आणि बटरफ्लाय ओपन झाली, गाडी रेस होतं. रेज होतं. हा. बरोबर, हे सिम्पल Supply टेक्नॉलॉजी वाढतं. होतं. बस हं. त्याच्याकडनं फ्युल सप्लाय वाढतंय बटरफ्लायमधनं, ते होतं. आता तसं नाही आहे. तुम्ही इथं ॲक्सिलेटर पॅडल दाबा, तिथं एक सेन्सर दिलेलं आहे. हं. ते सेन्सर ECMला मेसेज पाठवतोय. हा. ECM 5 ठिकाणी मेसेज पाठवतोय. हा. ते O2 सेन्सरला मेसेज पाठवतोय, हा. थ्रोटल बॉडीला मेसेज पाठवतोय, हा. TPS सेन्सरला मेसेज पाठवतोय, फ्यूल पंपला मेसेज पाठवतोय आणि इनलेट मॅनिफोल्डला मेसेज पाठवतोय एअर फ्लो वाढवायला. हा. आता हे 5 वायर तिथं वाढलं, हा. 5 सेन्सर वाढले तिथं. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटर पॅड दाबलं, हे सेन्सर मेसेज ECMला गेले. ECM म्हणतोय फ्यूल पंपला तू ह्याने एवढं ॲक्सिलेटर दाबलाय, तुम्ही एवढं फ्यूल सप्लाय कर. हा. हा. एअरमार्क सेन्सरला म्हणतोय इथं एवढं फ्यूल येणार आहे, तू एवढंच एअर पाठव तिथं पुढे, ओके, म्हणजे एअर आणि फ्यूल मिक्स व्हायला पाहिजे. एवढंच पाहिजे, प्रमाणात पाहिजे. प्रमाण पाहिजे. जेव्हा मिक्स होऊन, जेव्हा बर्न होऊन, जेव्हा सायन्सर धूर निघायला सुरू होतंय, O2 सेन्सर म्हणतोय, ऑक्सिजन सेन्सर म्हणतोय इथं अनबर्न फ्यूल यायला सुरू झालेलं आहे. EGRला मेसेज पडतोय, तू EGR वाल ओपन कर, फ्यूलला परत रिसायकल कर, रिसायकल करा. एक्झॉस्ट गॅस रिसायकल सिस्टम चालू होते, तिकडनं मग गॅस परत आत जाणार, परत फिल्टर होऊन परत पुढे येणार. असं टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक पडला खूप आहे. फरक पडला. आणि आम्ही कार्बोरेटरवरनं डायरेक्ट इंजेक्टरला आलं की आपल्याला काय आयडिया नाही, आपण बाहेर काम करणार माणसं आहे, नाही आपलं काय ट्रेनिंग आहे हे आहे. तेव्हा मला महत्त्व कळलं की ट्रेनिंगच्या, हा. आणि ट्रेनिंग फार गरजेची आहे. हा. आणि लोकल वर्कशॉपला कुठे ट्रेनिंग भेटत नाही, नाही आहे. हा. म्हणून आम्हाला कुठे ना कुठे असं सोर्स पाहिजे होतं, प्रॉपर आपल्याला ट्रेनिंग भेटायला पाहिजे. हा, म्हणजे याच्या पुढचं ट्रेनिंग. पुढचं ट्रेनिंग आपल्याला भेटायला पाहिजे. हं. त्याच्यासाठी मला भेटलं कॅस्ट्रॉल. हो, म्हणजे त्यावेळी कॅस्ट्रॉल तुमच्या पिक्चर मध्ये आलं. हा. हा. 2013-14 पासून आम्ही कॅस्ट्रॉल बरोबर जॉईन झाले. जॉईन झालं म्हणजे काय झालं? जॉईन झालं म्हणजे त्यांच्याकडून कसं, offer आली? त्यांच्याकडनं मला ऑफर आलं. आपलं वर्कशॉप चांगलं होतं, काम करायचं पद्धत चांगलं होतं, ते बघून कॅस्ट्रॉलकडनं आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी भेटलं की तुम्ही आमच्याबरोबर जॉईन होता का. हा. 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 पहिला सुरुवातीला मी कॅस्ट्रॉल केअर म्हणून केलं, मग कॅस्ट्रॉल पिट स्टॉप, म्हणजे ते थोडं पुढचे वर्जन कॅस्ट्रॉल पिट स्टॉप झालं. हा. नंतर कॅस्ट्रॉलने नवीन एक कॉन्सेप्ट चालू केले इंडियामध्ये, कॅस्ट्रॉल ऑटो सर्व्हिस, त्याच्यामध्ये कॅस्ट्रॉल सर्टिफाईड वर्कशॉप. ओके. जेव्हा हे सुरुवात केली तर इंडियामध्ये माझं वर्कशॉप चूज केले त्यांनी पहिल्यांदा करायला. इंडियातलं नंबर 1 पहिल्यांदा वर्कशॉप आहे कॅस्ट्रॉल ऑटो सर्व्हिस माझं. तुमचं माझं म्हणजे त्याच्याबद्दल अभिनंदन म्हणतो तुम्हाला. बरं, Thank you. मला त्याच्यावर आपण दुसरा पॉईंट बनवायचा आहे त्याच्यावर की हो. कॅस्ट्रॉलनं काय काय कसं कसं काय काय केलं. हम्म. म्हणजे तुम्हाला नंतर कॅस्ट्रॉलने अप्रोच जे केलं, हम्म. म्हणजे तुमचं वर्ड ऑफ माउथच का? Yes, म्हणजे yes. त्यांच्याकडे तुमची माहिती कशी पोहोचली का तुम्ही त्यांना अप्रोच केला? नॉर्मली कसं असं, मार्केटिंगला लोक फिरत असतात, सगळे वर्कशॉप बघतात, सगळ्यांचे काम करायची पद्धत बघतात. ते आमचे सिस्टम आणि आमच्या काम करायची पद्धत झालं, जॉब कार्ड सिस्टम झालं, पहिल्यापासून ते आवडलं. म्हणजे तुम्ही जुना अनुभव वापरला हा. आणि ते केलं. म्हणजे आता हे झालं, मग आता हे नंतर कॅस्ट्रॉल सोबत तुम्ही आहात, एक हो. झालं. आता मला दुसरी गोष्ट विचारायची आहे की तुम्ही आतापर्यंत सांगितलं की या सगळ्या लोअर एंड गाड्या, हा. फियाट म्हणा, अँबॅसेडर म्हणा, किंवा या तुमच्या हुंडाच्या सँट्रो, ॲक्सेंट, ह्या त्या हायर एंड गाड्या म्हणजे मर्सिडीज म्हणा, ऑडी म्हणा, BMW म्हणा, ह्या गाड्यांच्या मध्ये तुम्ही म्हणजे काम करायला कधी सुरुवात केला आणि त्याचा एक्सपिरियन्स कसं, त्याच्याबद्दल जरा सांगा ना. जवळपास 2013-14 पासून VWच्या गाडी मार्केटला चालू झालं. VW स्कोडाची गाडी सुरू झाल्या. हा, मार्केटला आफ्टर मार्केट लेवल चालू झालं. हा. त्याच्या आधी होते पण डीलरकडे काम व्हायचे, बाहेरचे कमी होतं. हा. नंतर एक 2-3 वर्षानंतर जसं वॉरंटी पिरियड संपतात, हा. डीलरचे तेवढं परवडत नाही काम करायला, हा. लोक बाहेर सोर्स बघतात. हा. तेव्हा माझा ऑलरेडी हुंडाईचं नॉलेज चांगलं होतं आणि त्यामुळं मला MPFI गाडी आणि BS4च्या मॉडेलच्या गाडीला मी काम करायला सुरुवात केलं होतं. MPFI म्हणजे पहिला कार्बोरेटर होता, हा. त्याच्यानंतर आलं BS3 MPFI गाडी आहे. हा. त्याच्यामध्ये इंजेक्टर, फ्यूल इंजेक्शन डायरेक्ट व्हायचं, तो कार्बोरेटर नाही आहे, इंजेक्टर सिस्टम चालू झालं तेव्हापासून. हे गाडीचा मला अनुभव होता
आणि सिमिलरली बाकीचे जे प्रीमियम व्हेकल्स जेवढं काय आहे सगळं टेक्नॉलॉजी सगळ्यांचे सेमच असतात. ओके. हां, आणि म्हणून आम्ही ते काम हळूहळू सुरू करायला चालू केले आम्ही ते. म्हणजे गाडीच म्हणजे कोणतरी असं येऊन विचारलं का बाबा माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग करू शकतोस का मोठ्या हायर एंडचं, असं झालं का? म्हणजे कसं झालं? हो, वर्कशॉप बघून लोक यायला सुरुवात केले. आता नॉर्मली लोक गाडी चेंज करतात. आपलं कस्टमर आता जेव्हा तुम्ही पहिला इंडिका आणलं त्यानंतर माझ्याकडे स्विफ्ट आणला, आता तुम्ही स्कोडाच्या गाडी आणलं. स्कोडा गाडी बरोबर आहे. गाडी चेंज झाली पण माणूस चेंज नसलं तर नाही, हा पॉइंट आहे तुमचा, बरोबर आहे. सेम तसंच आहे. जसं आपलं कस्टमरने जेव्हा नवीन गाडी घेतलं, बाबा आता अजून नवीन कोणाला सुद्धा तुम्ही करू शकतात का, तेव्हा आम्ही करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. असं आम्ही हळूहळू हायर एंडला घुसायला सुरू केलं. जेव्हा हायर एंडची गाडी माझ्याकडे यायला सुरू झालं, मग ते मोल सेम तसंच आहे. एक दुसऱ्याला ओळखा, हाय यांच्याकडे हाय एंडची गाडी कामं होतात. त्या हिशोबाने मग थोडं मी मॅकॅनिकला पण ट्रेन केलं आणि हाय एंडचे काम जोरात सुरू झालं माझं ते. मग त्यानंतर मग सुरूच झालं म्हणायचं. हो. मग त्यानंतर म्हणजे मग कोणतीही गाडी आली तरी आता काय वाटत नाही, कोणतीही गाडी आणू द्या, मला काय प्रॉब्लेम नाही. आजच्या तारीखला माझ्याकडे माझं एक कस्टमर होते डॉक्टर इरफान म्हणून, पहिला DY पाटीलला होते. आता ते त्यांच्या गावाकडे, त्यांचे गाव आहे काशीचे तिकडे, काशी काशीच्या जवळ त्यांचे गाव आहे. आता त्याने तिथं मोठं हॉस्पिटल टाकलंय, पण आता सांगितलं तर सगळ्यांना खोटं वाटेल. तिकडनं ते गाडी कंटेनरमध्ये टाकून मला इथं पाठवतात आणि इकडे मी गाडी सगळे काम करून परत गाडी लोड करून पाठवतो तिथं. म्हणजे हा जो विश्वास जो असतो माणसाचा, किंवा इकडे गेले की गाडी सर्व्हिसिंग व्यवस्थित होणारच आहे. त्याच्याकडे जागवार आहे, पण ते कधीच काही काम असेल ना तर वर्षात 2 वेळा गाडी डायरेक्ट इथंच पाठवतात. इकडनं काम करून सगळे ओके करून ते द्यायचे. नाही म्हणजे हे आपण जे म्हणतोय ना की बाबा लॉयल्टी म्हणा, किंवा खरं म्हणजे चांगलं काम केल्याची पोच पावती आणि वर्ड ऑफ माउथ, म्हणजे तुम्हाला ते मार्केटिंग करायची गरज लागली? मार्केटिंगची कधी गरज लागलं नाहीये. बरं. जेव्हा मी हुंडायला पण जॉईन होतो ना, जॉईन झालं तेव्हा पण मी लोकल वर्कशॉप मधून मी तिथं गेलतो. बरोबर. आणि तिथं मला सोडून बाकीचे जवळ सगळे मेकॅनिक होते, ते सगळे कुठलं डीलरकडून तिकडे आले होते. म्हणून मला तेवढं तिथं रिस्पॉन्स भेटत नव्हतं की बाबा नाही आपको उतना एक्सपिरियन्स नाही, आपका मत करो, ये मत करो, वो मत करो. लिमिटेशन होतं माझं तिथं काम करताना. एक छोटं गोष्ट आहे, सांगतो तुम्हाला सर. सांगा ना. एक दिवस काय झालं, आमच्या तिथं बॉसने ना कुठून तरी येत होते, त्यांना एक मॉरिस मायनर गाडी दिसलं. मॉरिस मायनर त्यावेळी खूप जुना गाडी आहे, मॉरिस मायनर. ते गाडी त्यांना दिसलं आणि ते गाडी त्यांनी विकत घेतली तिथं. ते एक बंगल्यामध्ये उभे होतं, त्यांनी विकत घेतले आणि ते वर्कशॉपला आले. ते म्हटलं मी इथं मॉरिस मायनर घेतलंय, पण माझं एकच कंडिशन आहे. ते मालकाला सांगून आलं की मालक म्हणलंय तुम्ही गाडी घ्या, आता माझ्या गाडी घ्यायला भरपूर माणसं आलते, पण माझं दारातून गाडी चालू होऊन बाहेर निघायला पाहिजे, तरच मी गाडी विकणार. हे त्यांच्या हे होतं. ते इव्हन वर्कशॉपला म्हणलंय हे गाडी चालू करून आणायचे. तर माझ्यापासून सगळे सिनियर मेकॅनिक्स होते, सगळे होते. ते म्हणले चालेल आम्ही करून आणू म्हणून. आणि सगळे गेले, सगळे ट्राय केले, 15 दिवस खेळले, कोणाकडे गाडी चालू करायला जमलं नाही. आता हे अनुभव मी तुम्हाला काय सांगतोय, सगळे डीलरकडनं आलते आणि मी लोकल वर्कशॉप पण आलता. लोकल वर्कशॉप मध्ये पण काहीतरी टेक्नॉलॉजी असतात, ते इथं कामाला पडतोय असं आहे. जेव्हा शेवटी एक दिवस आमचं मॅनेजर म्हटलं चल आपण जाऊन बघून येऊ, तो येतो का म्हणून. हा चालेल सर येतो मी म्हणलं. मी गेलो जाऊन बघितलं. सगळ्यात जुनं मॉडेलची गाडी आहे, कार्बोरेटर सिस्टम आहे, जे फिएट सारखंच कार्बोरेटर सिस्टम आहे. आणि त्याला डेन्सोचे पॉईंट येतो, पॉईंट आता कंडेन्सरने पॉईंट यायच्या, त्याला गॅप सेट करायला लागतं, हाताने फिरून टायमिंग सेट करायला लागायचे. हे नवीन टेक्नॉलॉजी. कंडेन्सर पॉईंट आणि कंडेन्सर आहे, त्या पॉईंटमध्ये गॅप असतात. जेव्हा इंजिन फिरलं तर एक पर्टिक्युलर पोझिशन आलं की तिथं स्पार्क व्हायच्या, जे आपलं स्पार्क प्लग. जेव्हा ते पॉईंट स्पार्क झालं तेव्हा इथं प्लग स्पार्क होणार. हे टेक्नॉलॉजी खूप जुना टेक्नॉलॉजी आहे आणि यात नवीन गाडीमध्ये ते टेक्नॉलॉजी आहेत नाहीये. आणि आपल्याकडे जेवढं काही पोरं आले सगळं डीलरकडनं आलेलं आहे. मग त्यांना ते माहितच नाही, माहितीच नाहीये. मग तुम्हाला हे लोकल मध्ये काम केल्यामुळे माहिती? मला हे लोकल मध्ये केलं, म्हटलं पॉईंट घासून कसं लावायचं मला माहिती आहे. यांना पॉईंट काढून टाकून नवीन पॉईंट टाकायची माहिती आहे. म्हणलं सर हे पॉईंट खराब आहे, चेंज करेंगे दुसरा लगाएंगे. आता ते मॉरिस मायनरचे पॉईंट तुम्हाला काय भेटणार नाहीये. बरोबर. मी गेलो, त्याला व्यवस्थित सगळं काढून साफीप केलं, सेट केलं, सगळं केलं. पॉईंट हाताने फिरून टाइम बघितलं, स्पार्क आलं, सगळं झालं, ओके झाले. पेट्रोल ओढून, तेव्हा पण पेट्रोल कसं ओढायचं, पाईप काढायचे, तोंडात घ्यायचे, ओढायचं करून कार्बोरेटरवर टाकून द्यायचं. हे आपलं लोकल सिस्टम जुन्या पद्धत आहे. असं टाकलं, पेट्रोल टाकलं,
बॉनेट बंद केलं. सर म्हटले काय झालं, जायचं का म्हणलं. जायचं नाही तर स्टार्ट करायचं म्हणलं. बॉनेट का बंद केलं म्हणलं, तुम्ही स्टार्ट करा ना, काम झालं माझं, गाडी चालू होणार आहे म्हणलं. अरे तू काय केलं काय म्हणलं, तुम्ही फक्त स्टार्ट करा, जर नाही झालं तर सांगा. ते गेलं स्टार्ट, मला असं जस्ट स्टार्ट फिरवलं ना, गाडी टन 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 सुरू काम करायचं म्हटलं. आम्ही ह्या कॉन्फिडन्स लेवलने काम करायचं म्हटलं, झालं म्हटलं झालं ते कम्प्लीट आहे, त्यामध्ये काही डाऊट नाहीये. असं तिकडनं आम्ही गाडी चालू करून पहिल्यांदा गाडी आणलं शोरूमला. तेव्हा शोरूम मध्ये माहिती पडलं की हा माणसाची व्हॅल्यू काय लोकल वर्कशॉप म्हणजे काय. परफॉर्मन्स बोलला त्यावेळी. नाही म्हणजे हे प्रकार झाला, बरोबर आहे. म्हणजे हे असं होत गेल्यामुळे ऑलरेडी वर्ड ऑफ माउथ होत गेलं. त्याच्यानंतर सगळं झालं. मग त्यानंतर आता तुम्ही चिंचवडगावमध्ये होतं, आता आपण तातोड्यात आहे, बरोबर आहे. तिथून इकडे कसं शिफ्ट झालं किंवा काय? तिथून इथं पण असं झालं की तिथं माझ्याकडे 8,000 स्क्वेअर फूटची जागा होता. आणि 4-5 वर्षांनी माझ्याकडे प्रचंड काम वाढलं. माझ्याकडे माझं वर्कशॉप सोडून दोन्ही साईडला रोडला जवळपास अर्धा किलोमीटर मी गाडी पार्क करायची. रोज मला एकच संध्याकाळी प्रॉब्लेम होतो की गाडी कुठे लावू हे टेन्शन होत होता. आणि मला जागा कुठेही पुरत नव्हतं तिथं. नंतर माझा मित्र महेंद्र निंबाळकर म्हणून आहे, ते भेटले. ते म्हणले असं आमचे कार्यालय आहे आणि ते सध्या काही कार्यालय चालत नाही एवढं, जर तुम्हाला इंटरेस्ट तुम्ही सांगा. मग मी येऊन बघितलं, जवळपास 18,000 स्क्वेअर फूट जागा आहे. 18,000 आणि 10,000 कम्प्लीट शेड आहे, रेडी आहे. आवडलं मला. म्हणजे माझं जे फ्युचरचं प्लॅन आहे, मला प्रीमियम गाडीला एक चांगला वर्कशॉप पाहिजे आणि त्याला एक व्यवस्थित करायला पाहिजे. आणि जिथं मी चिंचवड गावात करत होतं तिथं काही रिस्ट्रिक्शन असं होतं की मी तिथं काही डेव्हलप करू शकत नव्हता. मालकांचे म्हणा किंवा कॉर्पोरेशनचे काहीतरी रूल्स होता, रिव्हर झोन मध्ये होता, ते सगळे असल्यामुळे मला तिथं डेव्हलप करायला काही चान्स नव्हता. आणि मी माझं फ्युचर बघत होतो की डीलरच्या लेवलला, मला एकदम डीलरच्या लेवलचं वर्कशॉप बनायचं. माझं पहिल्यापासून ड्रीम होतं, ते ड्रीम होतं मला ते करायचं होतं. मग हे जागा बघितलं, मला खूप आवडलं आणि मी म्हटलं चालतंय करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. आणि तिकडनं मी इथं शिफ्ट करायचं प्लॅन केलं. आणि त्याच वेळी कॅस्ट्रॉल ऑटो सर्व्हिसचे कॉन्सेप्ट आले. त्याच वेळी दोन्ही एका वेळी. जेव्हा मी इथं वर्कशॉप जागा बघितलं आणि कॅस्ट्रॉल ऑटो सर्व्हिस सर्टिफाईड वर्कशॉपचे कॉन्सेप्ट कॅस्ट्रॉलने लॉन्च केले. मला तुम्हाला विचारायचं, मग पहिलं चिखलीतलं वर्कशॉप काय झालं? मग आम्ही जेव्हा चिंचवडला मी काम चालू केलं 2006-2007ला, दोन्हीकडे इतकं काम व्हायचं. मला पण रात्री संध्याकाळी घरी जायला 11 वाजायच्या, त्याला पण रात्री 10-11 वाजायच्या. 6-6 महिने आम्ही कधी एक दुसऱ्याला भेटत नव्हते. दोन्ही पार्टनरशिप होतं, अकाउंट एकच होतं, पण एक दुसऱ्या कधी भेटत नव्हतं. मी माझा इकडनं बँकेत पाठवते, मी किती लिहून ठेवायचं, तो तिकडं बँकेत पकड. अकाउंट एकच होतं आमच्या दोघांचे. आणि माझा पैसे जेवढा पाहिजे मी माझा विड्रॉ करायचा, त्याला तो विड्रॉ करून घ्यायचा, असं होतं आमच्या दोघांचे. नंतर आम्हाला सीएने सजेस्ट केलं की तुम्ही 2009ला तुम्ही दोघं इंडिव्हिज्युअल करून टाका, दोघांचे इंडिव्हिज्युअल करून टाका. त्याने सजेस्ट केलं. मग आम्ही तसं म्हणून ठरवलं, काय प्रॉब्लेम नाही, तिकडचे तू बघ, इकडचे मी बघतो. आणि आम्ही असं एक गुडविल मध्ये दोघांनी वेगळं करून घेतलं. आणि त्यांचे पण व्यवस्थित चाललंय, काय प्रॉब्लेम नाही. तो पण प्रामाणिकप्रमाणे काम करतो माझ्यासारखाचे, त्याचे पण सवय माझ्यासारखाचे, म्हणून त्याचे पण व्यवस्थित चाललंय आणि माझं पण व्यवस्थित चाललंय. म्हणजे आता मला पॉइंटवर यायचं आहे की तुम्ही आता तातडीमध्ये आपण इथं सुरू आहे आणि तुम्हाला कॅस्ट्रोलने देखील त्यावेळी अप्रोच केलं होतं, बरोबर आहे. मग त्या तुम्ही लगेच कॅस्ट्रोलला म्हणजे हो म्हटलं, तर काय झालं? म्हणजे तुमचं कसं झालं, जेव्हा मी इथं मोठं जागा घेतलं, जबाबदारी वाढलं, खर्च वाढलं, रेंट वाढलं, थोडं टेन्शन पण वाढलं, एवढं मॅनेज पण व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने मी करत होतो. तेवढ्यात कॅस्ट्रॉलने मला असं एक चांगला ऑपॉर्च्युनिटी दिली की सर्टिफाईड वर्कशॉप इंडियामध्ये कुठे चालवलेलं नाहीये आणि ब्रँडिंग आणि बाकी सगळं आम्ही बघतात, टोटल करून देऊ. गाडी वर्कशॉप एकदम पॉश बनवू, बाकीचे इक्विपमेंट्स आणि हे सगळं तुम्ही बघा. मला एक सपोर्ट भेटला. म्हणजे आता नवीन वर्कशॉप बनायचं, चांगलं बनवायचं म्हणलं की कसं बनायचं. आणि त्यांना पण इंडियात एक चांगलं वर्कशॉप बनायचं होतं की इंडियामध्ये कुठलं दाखवलं. मला विचारायचं आहे आता सुरुवातीला की कॅस्ट्रॉलने ही कन्सेप्ट का आणली, म्हणजे कसं झालं? हे आधी दुसऱ्या कंट्रीमध्ये होतं. आता नॉर्मली कसं आहे, जसं गाडी तुम्हाला म्हटलं मॉरिसवरनं मारुती आले, मारुतीवरनं आता MPI गाडी, नवीन गाडी सगळं लॉन्च झालं. जेव्हा टेक्नॉलॉजी वाढलं, आता एक वायरवरनं, एक केबलवरनं 6 केबल वाढलं, बरोबर. आता माणसाला पण असं प्रश्न आला की गाडी डीलरशिवाय बाहेर कुठे टाकू, आणि टाकलं की चालतं का नाही चालतंय, आणि तेवढं काम होणार का नाहीये, या कॉन्फिडन्स लेवल माणसाकडे कमी होत गेले बाहेर टाकायला. आणि डीलरकडे परवडत नव्हता.
ह्याचे पूर्ण फायदा बरेच मोठे मोठे कंपनी उचलणे. हा. आता कॅस्ट्रॉ म्हणा, नाहीतर महिंद्रा फर्स्ट चॉईस झालं, कार 24 झालं, हे भरपूर मोठे मोठे कंपनी काय प्लॅन केलं की आपण डीलरच्या लेवलला वर्कशॉप बनवायचे. ओके ताकी ओके डीलर सारखं काम बाहेर व्हायला पाहिजे. बाहेर व्हायला पाहिजे. हा, असं सगळं वेगवेगळ्या कंपनीने चालू केले. तसंच कॅस्ट्रॉलने पण प्लॅन केलं की कॅस्ट्रॉल सर्टिफाईड वर्कशॉप करायचं, तिथं ट्रेनिंग चांगलं ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं, इक्विपमेंट्स द्यायचं, युनिफॉर्म होणं, काही SOPs त्यांनी फॉलोअप करायचे, म्हणजे जे डीलरकडे असतात सेम टू सेम काम बाहेर व्हायला पाहिजे. असं आहे. त्यांनी काही SOPs टाकले, ट्रेनिंग प्रोव्हाइड करायला सुरू केले आणि इंडियामध्ये कॅस्ट्रॉ ऑटो सर्व्हिस त्यांनी स्टार्ट केले. आणि त्याच्यामध्ये पहिला वर्कशॉप माझं, कारण माझं ऑलरेडी जागा मोठं होतं, ऑलरेडी प्रोफेशनल लेवलला मी काम करत होते, ते त्यांना आवडलं आणि ते मला अप्रोच केलं, तुम्ही करू शकता का? मी म्हणून ॲग्री झालं, काय प्रॉब्लेम, मला पण तेच पाहिजे होतं, सपोर्ट पाहिजे होता. म्हणजे कारण मला त्या लेवलला पोहोचायला मला पण काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे, म्हणून मी कॅस्ट्रॉ बरोबर ॲग्री झाला. त्यांनी काय काय चेक केलं तुमचं किंवा काय झालं? कॅस्ट्रॉलचे काही SOPs असं असतं की वर्कशॉपचं बेस सिस्टम पाहिजे, मेकॅनिक ट्रेंड पाहिजे, युनिफॉर्म्स प्रॉपर पाहिजे, टूल्स प्रॉपर पाहिजे, आणि तुम्ही जे काय पार्ट्स यूज करतात एकतर OEM चे यूज करायचे किंवा OES चे पार्ट्स यूज करायचे. OES म्हणजे जे पार्ट गाडीला कंपनीला सप्लाय करतात, सप्लायर्सचे पार्ट असतात. फॉर एक्झाम्पल कुठे शॉकर घ्या, गॅब्रियल, मॉन्ड्रो, सॅश, हे सगळं ब्रँडेड शॉकर असतात, हे कंपनी बरोबर पण लावून येतो, गाडी बरोबर लावून येतात. असं त्यांनी काही नॉर्म्स ठेवले की हेच वापरायचं. काम केल्यानंतर कस्टमरला वॉरंटी द्यायची पुढे. आणि त्यांनी एक सॉफ्टवेअर पण डेव्हलप केलं. सॉफ्टवेअरमध्ये कसं आहे, तुम्ही काम करायच्या अगोदरचे फोटो घ्यायचे, जे काय ओपन करतात ते फोटो घ्यायचं, कस्टमरला कंपल्सरी एस्टिमेट द्यायचं, आणि इन्व्हॉइस बनवायच्या अगोदर कस्टमरला इन्फॉर्म करायचं, बाबा एवढं इन्व्हॉइस होतोय, त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे का, किंवा वाढवायचं आहे का, काय मटेरियल टाकायचं आहे का. म्हणजे ते एक SOPs ते म्हणजे डीलरकडे होतात ते आपलं एक लोकल वर्कशॉपला त्याने आणलंय, म्हणजे आपलं एक चांगलं ट्रेनिंग भेटलं. बरं, म्हणजे कॅस्ट्रॉलनं आणलं आणि तुम्हाला पहिल्यांदा अप्रोच केला आणि तुम्ही हो म्हटलं. मग हे सगळं मग ट्रेनिंग त्यांनी कुठे दिलं? त्यांच्या म्हणजे तुमच्या इथं येऊन त्यांनी ट्रेनिंग दिलं? नाही, त्याच्यामध्ये 2-3 टाईपचं ट्रेनिंग असं आहे. एक आहे त्यांच्या क्वार्टर ट्रेनिंग करायचं. क्वार्टर ट्रेनिंग मध्ये सप्लाय वर्कशॉपच्या सगळ्या मेकॅनिकला एक ठिकाणी बसून कुठल्या ट्रेनरला पाठवत होते, हॉटेलमध्ये कुठे बुक करणार, तिथं एक बेसिक ट्रेनिंग देत होते. ते पण ते कुठेतरी क्वार्टरली 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी व्हायच्या. ते एवढं पुरत नव्हतं, कारण टेक्नॉलॉजी एवढं ग्रोथ होत चाललंय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही मागं पडत होते. मग कॅस्ट्रॉलने एक नवीन चालू केलं की वीकली ऑनलाईन ट्रेनिंग. दर आठवड्यात 1 दिवस ऑनलाईन, चांगलं म्हणजे डीलरकडे जे ट्रेनर असतात त्याच लेवलचे ट्रेनर किंवा त्याच ट्रेनर समजा, ते कुठल्या कंपनी हायर केलं त्यांनी, आणि ते लोक दर आठवड्यात 1 दिवस 1 तास संध्याकाळी 8 ते 9 मेकॅनिकला ट्रेनिंग द्यायचे. ओके. ऑनलाईन. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाल्यानंतर तुम्ही त्यांना क्वेश्चन पण विचारू शकतात. ट्रेनिंग झाल्यानंतर ते एक एक्झाम पण करतात. तुम्ही मार्कशीट द्यायची तुम्हाला, तुम्ही किती तुम्हाला समजलं जे काय तुम्ही आन्सर देत त्याला करून द्यायच्या. हे ट्रेनिंग चालू झालं. ह्याच्याने खूपच फायदा झाला. म्हणजे मेकॅनिकला आपलं एक सगळं काम सोडून, जसं पहिलं टीव्ही मध्ये रामायण आलं की सगळं काम सोडून जाऊन रामायण बघत बसवतो ना आपण आधी, तसं आपलं पोरं आहे ना 8 वाजलं की हात धुवून सगळे मोबाईल ऑन करून बसायचे. म्हणजे जे आपल्याकडे जे काम करणारे पोरं आहेत ते एवढं क्वालिफाईड नसतात. काही ITI केलेले आहे, काही ITI पण नाही केले, 8वी 10वी पळून वाजले असतात. त्यांना काहीतरी शिकायला भेटलं ना त्यामध्ये खूप इंटरेस्ट दाखवले ते लोक. त्यासोबत हे ट्रेनिंग आम्हाला भेटत गेलं आणि हे ट्रेनिंगमुळं आपलं काम करायची पद्धत चेंज होत गेले, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होत गेलं. मग त्यानंतर तुमचं इथं सुरू झालं, बरोबर आहे. मग प्रायव्हेट लिमिटेड केव्हा केली? प्रायव्हेट लिमिटेड माझा करायचा विचार असा आला की प्रायव्हेट लिमिटेड केलं की बरेच काय कंपनीज आहे ते, आता फॉर एक्झाम्पल आदित्य बिर्ला, टायसन ग्रुप, हे सगळे मोठे मोठे कंपनीज आहे. त्यांच्या गाडी सगळं डीलरकडे जातच, त्यांच्या एम्प्लॉईजच्या गाडी माझ्याकडे यायच्या. आणि तिथं जेव्हा कंपनीकडनं अप्रोच आला की कंपनी म्हणतात तुमच्या कंपनी आहे का. कंपनी म्हणलं की त्यांच्या डोक्यात एकच आहे की हा डीलर आहे, नाहीतर हा लोकल आहे, असं आहे. मग मला कंपनी सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे. कंपनी असला की सगळं ट्रस्ट करतात है ना. त्या असं माझ्या डोक्यात की आपण पण कंपनी करू, का नाही करायचे. म्हणून मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केला.
जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केलं त्याच्यानंतर मी कुठल्याही कंपनीचे व्हेकल मागायला गेलं विचारायला गेलं तेव्हा सव्वा सांगतो सर माझा प्रायव्हेट कंपनी आहे आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारचे काम होतात, आम्ही कॅस्ट्रॉल सर्टिफाईड वर्कशॉप आहे असं म्हटलं ना, मग तिथं थोडं आपलं वजन वाढतं सपोर्ट वाढतं. हा, डॉक्युमेंट सपोर्ट बस, बाकी काही नाही. फाईल मोठं झालं दिसायला. त्याच्यानंतर माझं बरेच कंपनी जॉईन झालेत, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीच्या गाडी माझ्याकडे यायला सुरुवात झालं. जे फ्री सर्व्हिसच्या नंतर जे गाड्या आहेत कंपनी माझ्याकडे पाठवायला सुरू केले. माझ्याकडे एल्प्रो इंटरनॅशनलचे आलं, टायसन ग्रुपचे आलं, आदित्य बिर्ला आले, डबल ट्री, हिल्टन, ऑर्चिड, असं भरपूर कंपनी आमच्याबरोबर जॉईन झाले. मग त्यांचे सगळं काम आपल्याकडे यायला सुरू झालं आणि एकदा आले आणि व्यवस्थित काम केलं म्हटलं की ते हो, ट्रस्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि सर्व्हिस कधी पण म्हणा. आत्ता मी तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक डॉक्टरच्या गाडीच्या ब्रेकडाऊनच्या साठी आले. आज माझं सुट्टी होतं पण माझं टीमला मी रेडी करून त्यांना पाठवलं लोणावळा काम करायचं. हा, काम करायचं. सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. त्या फार जुना गाडी आहे, महिंद्राच्या आर्मडा आहे. पण सरांना म्हटलं सर मी करतो का, ते म्हणलं तुम्ही हा म्हणून परत मी गाडी ठेवतो. तुम्ही जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मी आता याच्यामध्ये आता तुमचं हे सुरूच आहे, म्हणजे कोणती गाडी आली तरी. मग याच्यामध्ये कॅस्ट्रॉलचा चेकअप काय, चेक पॉईंट काय आहेत तुम्हाला, म्हणजे त्यांचं म्हणजे आता हे ट्रेनिंग देतात आठवड्याला वगैरे, अजून देखील ते सुरू आहे का? हो. मग त्यांचं ऑडिट होतंय का? हो, कॅस्ट्रॉलचे ऑडिट म्हणजे नॉर्मल ऑडिट होत नाही, हे SO आपलं TUV सर्टिफाईड ऑडिट होतात. TUV सर्टिफाईड हे काय सर्टिफिकेशन? TUV सर्टिफिकेशन एक असं आहे की ISO सारखं एक इंडस्ट्रीला सर्टिफिकेशन करतात TUV सर्टिफिकेशन म्हणून. त्याच्यामध्ये त्यांच्या भरपूर नॉर्म्स असतात, ते तुम्ही क्वालिफाईड व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल काही सांगा. फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं त्यांनी सेफ्टीचे घेतात. सेफ्टी प्रिकॉशनसाठी तुम्ही काय काय घेतात, तुमचं मेडिकल फर्स्ट एड किट पासून फायरच्या सुद्धा, ऑइलचे ड्रेन, तुम्ही ऑइल स्क्रॅप ऑइल कुठे टाकतात, प्लास्टिक तुम्ही कसं रिसायकल करतात, तुम्ही स्क्रॅप कसं यूज करतात, हे सगळे पॉईंट्स असतात. त्याच्यानंतर इक्विपमेंट्स तुम्ही कसं चेक करतात, इक्विपमेंटच्या एक्सपायरी डेट काय आहे, तुम्ही रॅम्पचे लास्ट चेकिंग कधी केलेले, हे सगळे सेफ्टी पॉईंट त्यामध्ये चेक होतात त्याच्यामध्ये. आणि मेकॅनिक्सच्या युनिफॉर्म असू द्या, शूज असू द्या, सेफ्टी शूज आहे का, स्टोअरच्या इन्व्हेंटरी कसं आहे, मॅनेजमेंट, स्टोअर मॅनेजमेंट कसं आहे, अटेंडन्स मॅनेजमेंट तुमचं कसं आहे, आणि एम्प्लॉय डाटा, एम्प्लॉय तुमचं कधी जॉईन झालं, कधी तुमच्या चेंज होतात, एम्प्लॉयचे डाटा, त्याचे क्वालिफिकेशन, त्यांचे ट्रेनिंगचे सर्टिफिकेट्स. हे सर्टिफिकेट तुम्ही देता का कॅस्ट्रॉल देते? जिकडनं ट्रेनिंग घेतात तिकडनं सर्टिफिकेट भेटतात. जसं कॅस्ट्रॉकडनं ट्रेनिंग घेतलं कॅस्ट्रॉकडनं सर्टिफिकेट भेटतात आपल्याला. ते सोडत असं बरंच काय कंपनीच आहे. फॉर एक्झाम्पल आता व्हॅल्यू हे क्लच आणि बाकी ब्रेक सिस्टम सप्लाय करतात, ते कंपनी सुद्धा त्यांना त्यांच्या प्रॉडक्टसाठी ते ट्रेनिंग देतात. हो, म्हणजे जे प्रोडक्ट तयार करतात ते देखील कंपनी सुद्धा ट्रेनिंग देतात किंवा हे असं आहे. आणि ते तुमचा माणूस ते म्हणणार बाबा हे काम करणारा माणूस कोण आहे तुमचा सांगा, त्याला आम्ही ट्रेनिंग देणार, असं होतं का? हो, मेकॅनिक्ससाठी ट्रेनिंग कंपनी वेगवेगळ्या कंपनी ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. फक्त आम्ही त्यांना इन्व्हेस्ट करायला सर आम्हाला तुम्ही ट्रेनिंग द्या, तुम्ही प्रोडक्ट घेऊ, मग कंपनी ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. म्हणजे हे झालं. आता याच्यानंतर म्हणजे मग त्यांचं कंटिन्यूस तुमच्याकडे हे असते. हो, TUV सर्टिफिकेशन मध्ये कसं असतात, खरं सांगायचं तर ऑटोमोबाईलमध्ये TUV सर्टिफिकेशनला 5 स्टार भेटायचे फार कमी आहे. 3 स्टार किंवा 4 स्टार भेटतात. त्यांच्या एकदम बारीक 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 सगळे पॉईंट्स बघतात. आणि 2021ला एकदा आपलं TUV सर्टिफाईड ट्रेनिंग आपलं हे होतं. त्याच्यानंतर 23ला रिन्यू परत होतं. दोन्ही वेळा इंडियात पहिल्यांदा एकमेव व्यक्ती मी आहे, मला 5 स्टार भेटलं TUV सर्टिफिकेशन. म्हणजे TUVला 5 स्टार मिळाला एकटाच माणूस. दोन्ही वेळा दर 2 वर्षांनी का 2 वर्षांनी असतात. 3 वर्षांनी 3 वर्षांनी दोन्ही वेळा 5 स्टार. दोन्ही वेळा मला 5 स्टार. म्हणजे एवढ्या लेवलला ऑडिट त्यांनी केलं आणि त्याला आपण क्लिअर झालो. हो. म्हणजे इंडियात दुसरं कोणीच नाही तसं नाही, आपलं गॅस्ट्रोमध्ये तर कोणीच नाहीये. चांगली गोष्ट आहे. म्हणजे या लेवलला पोहोचलेलं आहे. म्हणजे जे विचार केला होता त्या लेवलला आपण पोहोचले म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे ना? जेव्हा TUV सर्टिफिकेशन आपलं काम चालू होतं त्यांनी पहिला आम्हाला लिस्ट पाठवलं होतं पहिलं पूर्ण. ते मला म्हटलं की मी आधी मुंबईला 2-3 ठिकाणी करून आलोय आणि तो येत होतो गुजरातवरून येत होता. आणि ते मला म्हटलं की मी सकाळी 10 वाजेपर्यंत येतो
ॲटलिस्ट तुम्ही मला संध्याकाळी 6च्या अगोदर ते कम्प्लीट करा, म्हणजे मला लवकर जायला पाहिजे. एवढं लिस्ट आहे आमचं आणि एवढं लिस्टच्या प्रमाणे सगळं पाहिजे. तर म्हटलं ॲटलिस्ट मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते कम्प्लीट करून द्या. म्हणजे चालेल सर, तुम्ही या काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. आणि जे त्यांनी लिस्ट पाठवलं होतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आमच्या फाईलमध्ये एक नंबर सुद्धा वरती खाली नव्हता. जसं त्यांनी 1 नंबर म्हटलं ना, 1 नंबरची फाईल रेडी आहे, 2 म्हटलं की 2 फाईल रेडी आहे. त्यांनी 10ला आलं, 11पर्यंत आमचं कम्प्लीट संपलं 11पर्यंत, 1 तासात. ते विचार करायला म्हणाले, तुम्ही एवढं परफेक्ट कसं काय ठेवू शकता म्हटलं. त्यामुळे सर आमचं काही असो काम आम्हाला परफेक्टच पाहिजे, नाही तर त्याला त्याच्या मजा नाही. असं आहे. मग ते इच अँड एव्हरी एक पॉईंट चेक करत गेले. इव्हन फर्स्ट एड किट घेऊन त्याच्या एक मेडिकलचे एक गोळ्याचे सगळे एक्सपायर डेट आणि याचे डेट सगळं त्यांनी चेक करून लिहून घेतलं. सगळं प्रॉपर त्याच्यामध्ये काही त्यामध्ये झोलझाल काही अजिबात नाही. काय ते सगळे करत होते, सगळे स्टेप बाय स्टेप सगळं ओके होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. तेवढं माझं एक मेकॅनिक बरेच दिवस सुट्टीमध्ये होतं आणि 10 वाजता 10:30ला आपलं वर्कशॉप चालू होतं, गावाकडनं आलतं. तो सरळ एंट्री घेतलं वर्कशॉपला आणि तो जसं एंट्री घेतलं ना, आत बसले होते सर, उठून बाहेर आले, कॅमेरा घेतले, टक करून त्याचे फोटो घेतले. तर म्हटलं सर क्या हवा, तर म्हटलं माझा आतापर्यंत एक पण पॉईंट भेटला नव्हता, आता भेटला. ते बघा मला पॉईंट पाहिजे. म्हटलं काय झालं, तेव्हा तुमचे एम्प्लॉय शूज घातलं नाही. म्हणून मला पण काहीतरी पाहिजे ना, मी प्रामाणिकपणे केलं, नंतर काहीतरी पाहिजे ना, मला होत पाहिजे. तर म्हटलं असं ह्या पद्धतीने आम्ही टीव्हीच्या सर्टिफिकेशनसाठी ट्रेनिंग आम्ही म्हणजे रेडी करत होतो पहिल्यापासून. तसं म्हणजे मग त्यानंतर झालं. मग आता कॅस्ट्रॉल ते जे तुम्हाला ऑथराइज्ड आहे, त्यांची मदत तुम्हाला सगळ्याला होते, ट्रेनिंग देणं, हे देणं सगळं होतं. दुसरी गोष्ट की आता हे टीयूव्ही, मग कॅस्ट्रॉल आणि टीयूव्हीचा काय संबंध आहे? हो, कॅस्ट्रॉलचे जे ऑडिट आहे हे टीयूव्ही करतात. ओके, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणायला हरकत नाही आपण. मग त्याप्रमाणे सगळे ते ट्रेनिंग होतं, बरोबर आहे. मग आता सगळ्या गाड्या आपल्याकडे सर्व्हिसिंगला येतात. दुसरी गोष्ट आता मला म्हणायचं की कॅस्ट्रॉलचे पहिलं आपलं जे आहे, म्हणजे आता हे नाव आहे किंवा फर्स्ट टाइम जे होते, जसं आता सचिन तेंडुलकरनं डबल सेंचुरी पहिल्यांदा मारली, त्यानंतर भरपूर झालं, रोहित शर्माने 3 मारल्या, सगळं झालं. पण पहिला कोण तर बाबा सचिन तेंडुलकर. तसं तुम्ही याच्यातले म्हणजे हे आहे बाबा, पहिलं ऑथराइज्ड सर्व्हिस स्टेशन आपलं आहे. याच्या कॅस्ट्रॉलचा काय फायदा होतो किंवा कॅस्ट्रॉल कडनं कसं तुम्हाला हे आहे बाकीचं? आता हे सगळं ट्रेनिंग वगैरे आहे, ठीक आहे, कारण का तुमच्या त्या म्हणजे फेसबुक वगैरे पाहतोय बाबा, तुम्हाला ते कार्यक्रमाला वगैरे बोलवतात, ते कसं आहे, काय आहे? काही अचिव्हमेंट्स असतात. समजा तुम्ही काम चांगलं केलं आणि कॅस्ट्रॉल काय करतोय, काही टार्गेट द्या तुम्हाला, तुम्ही टार्गेट कम्प्लीट करा आणि काही ट्रेनिंग तुम्ही कंपल्सरी अटेंड करा. मग ते अचिव्हमेंट झालं की तुम्हाला एनकरेज करण्यासाठी काही ना काही प्रोग्राम ठेवतात, त्याला इन्व्हाइट करा. आता लास्ट शाहरुख खानला इन्व्हाइट केलं होतं, शाहरुख खान ब्रँड अँबॅसेडर कॅस्ट्रॉलच्या, आणि त्यांचा एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये इंडियामधनं मी एकमेव व्यक्ती होता गॅरेजमधनं गेलो. बाकी सगळे डीलर, डिस्ट्रीब्युटर इंडस्ट्रीचे होते. वर्कशॉप मधनं मला इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे मी सिलेक्ट झालो वर्कशॉप मधनं. ते एक अचिव्हमेंट आहे. म्हणजे ते जे एवढा कॅस्ट्रॉलचा तुमच्यावर आता विश्वास झाला की बाबा इथं काम व्यवस्थित नाही, तर मग ते तुम्हाला टार्गेट कसं, म्हणजे ऑइलच्या खपा, ऑइल मध्ये पण टार्गेट असतात आणि बाकी प्रोडक्ट मध्ये पण टार्गेट असतात. बाकी प्रोडक्ट कॅस्ट्रॉलने आता नवीन भरपूर प्रोडक्ट चालू केलेले. ओके, नाही आम्हाला कसं आहे इन जनरल कॅस्ट्रॉल म्हणजे बाबा ऑइलची कंपनी, बाकीचं जास्त माहिती नाही. कॅस्ट्रॉल आता बाकीचे स्टेशनरी प्रोडक्ट म्हणजे आता तुम्ही पॉलिश म्हणा, रस्टॉप म्हणा, कॅलिबर ग्रीज, असं भरपूर प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेले आता मार्केटमध्ये. ते पण त्यांनी आता सुरुवात केलेली. ओके. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता कॅस्ट्रॉमध्ये आपलं नाव एवढं चांगलं आहे, साऊथ आफ्रिकामध्ये आता नवीन कॅस्ट्रॉल ऑटो सर्व्हिस चालू झाला. म्हणजे जसं इंडियामध्ये ना तसं साऊथ आफ्रिकामध्ये आता चालू झालंय. साऊथ आफ्रिकामध्ये ज्याला चालू होतं ना, आता हे तर बाहेरच्या कंट्रीमध्ये होतंय आणि ह्याच्या डिसाईड होतं जर्मनीमध्ये होतं. जर्मनीमधनं त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही इंडियामध्ये जावा, इंडियामध्ये पुण्यात जावा, तिथं एक वर्कशॉप आहे, तिथं काम करायचं, परत बघून या. ओके. आणि स्पेशली साऊथ आफ्रिकामधनं एक टीम आपल्याकडे आली, त्या वर्कशॉपला आले आमच्या इथे एक दिवस थांबून आमचं सगळं काम करायचं परत बघून गेले. आणि यांना पाठवलं जर्मनीवरनं, BP ब्रिटिश पेट्रोलियम यांच्या कॅस्ट्रॉलचे जे मेन हेड ऑफिस आहे तिकडनं ह्यांना पाठवलं की पुण्यामध्ये एक वर्कशॉप आहे, बघून या. हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. साऊथ आफ्रिकेची टीम येते आणि त्यांना ब्रिटिश पेट्रोलियम तिथून सांगते जर्मनीतून की बाबा ह्यांचं वर्कशॉप बघून या. म्हणजे
आपलं नाव ऑलरेडी तिथं ब्रिटिश पेट्रोलियम मध्ये आहे, बाबा इथे कामाची पद्धत काय आहे काय म्हणून. बघा बरोबर आहे, हे एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अचिव्हमेंट म्हणा तुम्ही. त्याच्यानंतर आपले लास्ट एक 3-4 महिन्यापूर्वी आपल्याकडे एक ह्यांची टीम आलतं, कवासाकीची टीम आलतं. ओके. कवासाकी ऍक्च्युली त्यांचे 2 व्हीलरचे काम आहे. त्यांच्या टीम आलं तर त्यांना कॅस्ट्रॉवर कवासाकीचे टाईप काहीतरी आहे आणि ते आले तर आपल्याकडे बघायला काम करायची पद्धत कसं आहे, डीलरच्या शिवाय बाहेर काम कसं होत आहे. ओके. हे बघायला कवासाकीच्या अख्खा टीम माझ्याकडे आलतं बघायला. हे पण आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही, खूप मोठी गोष्ट आहे. नाही म्हणजे कंपनी प्रेफर करतात किंवा तुम्ही जाऊन बघा येते, म्हणजे ही याच्यासारखी मोठी गोष्ट आणि कुठली नाही आहे. कारण का त्यांना माहिती आहे या लेवलला काम होते. पुन्हा कॅस्ट्रॉलचे माणसं पण असतात ना आपल्याकडे, म्हणजे एक कॅस्ट्रॉलनी आता नवीन चालू केलं ते एक WM म्हणून वर्क मॅनेजर. कॅस्ट्रॉल आता मार्केटिंग मध्ये फुल प्लेस काम करतोय. आता ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आमच्यापासून जास्त काम कॅस्ट्रॉल करतोय. आता गुगल ऍड म्हणा, बाकी जस्ट म्हणला ऍड आहे किंवा फेसबुकमध्ये ऍड, हे सगळं कॅस्ट्रॉल करतो. आणि कॅस्ट्रॉल कंट्रोल करतो की जेव्हा तुम्ही ऍड जर ओपन करून बघितलं, तुम्हाला कॅस्ट्रॉल कॉल सेंटर म्हणून लगेच फोन करतो, तुम्ही ऍड बघत होते काय तुम्हाला कुठे काम करायचं का. जर तुम्ही म्हटलं तुम्ही नियरेस्ट जे काय कॅस्ट्रॉलचे वर्कशॉप्स आहे, आता इंडियामध्ये जवळपास 500 वर्कशॉप आहे कॅस्ट्रॉलचे. नंतर आता भरपूर त्याने वाढत गेले आणि चांगलं ग्रोथ केले. आणि ते तुम्हाला सजग तुमच्या एरियामध्ये कुठे जवळपास वर्कशॉप आहे ते तुम्हाला ते गाईड करतात. तिथं जाऊ, तुम्ही तिथं काम करा. आणि तुम्ही काम सोडल्यानंतर वर्कशॉपला सुद्धा इन्फॉर्म करतात, हे कॅस्ट्रॉल साईटवरनं कस्टमर आलेले, याला तुम्ही अटेंड करा. आणि त्यांना अटेंड करण्यासाठी आता वर्कशॉपमध्ये एक माणसाला ठेवले WM म्हणून, वर्क मॅनेजर. त्यांचं काम असं आहे की वर्कशॉपमध्ये प्रॉपर काम होतं का नाहीये, तुम्ही जे काय पार्ट्स वापरतात जेन्युन किंवा OEM वापरता का OES वापरता का नाहीये ते ऑब्झर्व करायचं. डेली किती गाडी इन होतात, किती गाडी आउट होतात, सगळं काम परफेक्ट झालं का नाहीये, फायनल इन्स्पेक्शन करायचं ते काम आहे. त्याच्यासाठी क्वालिटीसाठी एक माणसाला ठेवलेलं. त्याच्याने आपलं क्वालिटी अजून डेव्हलप होत गेलं. आता जिथं आम्ही पोहोचू शकत नाही, कारण प्रायव्हेट वर्कशॉपला जेव्हा कस्टमर येतात, मला ओळखून येतं किंवा जे कोण वर्कशॉपला ओनर आहे त्याच्या ट्रस्टवरती येतात. आणि आता काम वाढलं की सगळे स्वतः जाऊन बघू शकत नाहीये, म्हणून आम्हाला एक राईट हँड म्हणून त्यांनी दिले की हा माणूस माझा खाली तो जाऊन बघू शकतो की बाबा हा सगळं काम ओके होय, काय प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित झालं का नाहीये, किंवा कस्टमर का कंप्लेंट आहे का काय आहे का, ते फॉलोअप घेण्यासाठी एक माणसाला ठेवलं त्यांनी ठेवलेलं आहे. प्रत्येक एरियामध्ये एक आहे काय, प्रत्येक सर्व्हिस स्टेशनला आहे? प्रत्येक सर्व्हिस स्टेशनला नाहीये. आता फक्त ते इंडियामध्ये त्यांनी 14 वर्कशॉपला ठेवलेलं. 14 वर्कशॉपला म्हणजे ट्रायल बेसिस असेल, काय फरक पडतो, त्याचा किती फरक पडतोय काय घ्यायसाठी. नाही बरोबर आहे, चांगलं आहे. म्हणजे मग तुम्हाला म्हणजे काय म्हणतोय आपण, ते वेळोवेळी मदत मिळत गेली. मग ते चौधरी सर अजून आहेत का ज्यांनी सुरुवातीला? नाही, लास्ट इयर ते एक्सपायर झाले ते. ओके. पण त्यांच्यामुळे आम्ही आहे म्हणून आता मी तर हायटेक कार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड माझं वर्कशॉप नाव होतं, फायनल केलं म्हणून. पण लक्की सोडायचे म्हणून लक्कीच हायटेक कार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. नाही, हे कसं असतं, ज्याने आपल्याला मदत केली ते कृतज्ञता आपण म्हणतोय ना की दाखवायला पाहिजे, त्यांच्यामुळे मोठं झालं जे काय. बरोबर आहे. तर मंडळी, हे प्रवास आपण पाहिला, तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी आता पुढची जरा चर्चा करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.